हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम कंटिन्यू करणार आहोत. आज आपण ॲटमच्या आतमध्ये जे फंडामेंटल पार्टिकल्स असतात, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, ओके, त्यांचं बिहेवियर काय असतो आहे ॲटमच्या आतमध्ये ते आपण आता बघणार आहोत. त्या बघण्यासाठी आपल्याला काही मॉडेल्स चेक करावं लागतात, ओके, जे पर्टिक्युलर सायंटिस्टनी डिस्कवर केलेले आहेत. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती 5 मॉडेलचे नावं दिसत आहेत. ओके, पहिला जो मॉडेल आहे तो आहे जे थॉम्सन मॉडेल. ओके, सेकंड जो मॉडेल आहे दॅट इज दी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, ज्याला आपण अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं म्हणतो. थर्ड जो आहे, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तिथं स्टार मार्क केलेलं आहे, दॅट इज दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, त्याच्यानंतर सोमरफिल्ड मॉडेल आपण बघणार आहोत आणि लास्टला हा पण एक इम्पॉर्टंट मॉडेल आहे, त्याला लेटेस्ट मॉडेल म्हटलं जातं आहे. ओके, दॅट इज दी क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल. या क्वांटम मेकॅनिक्स मॉडेलमध्ये फक्त टायनी पार्टिकल्सचा स्टडी केला जातो आहे. टायनी पार्टिकल्स म्हटलं तर स्मॉलेस्ट पार्टिकल, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही असे पार्टिकलचं जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स स्टडी करावं लागतं त्यासाठी. क्लिअर आहे आता? ओके, तर क्वांटम मेकॅनिक्स मॉडेलमध्ये फक्त टायनी पार्टिकलचाच स्टडी केला जातो आहे आणि आपल्या फंडामेंटल पार्टिकल्समध्ये जो टायनी पार्टिकल्स आहे, ओके, तो आहे इलेक्ट्रॉन. ओके, तर इलेक्ट्रॉनचं जो काय आपल्याला स्टडी करायचं असेल ते आपल्याला फक्त क्वांटम मेकॅनिक्स मॉडेलमध्ये स्टडी करता येते. क्लिअर झालं आता? ओके, हे जे थॉम्सन मॉडेल, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, बोर्स मॉडेल, सोमरफिल्ड मॉडेल, याला आपण अजून एक नाव देतोय, दॅट इज दी क्लासिकल मॉडेल. ओके, हे जे 4 मॉडेल्स आहे याला आपण काय म्हणतोय, क्लासिकल मॉडेल. क्लासिकल मॉडेल म्हणजे काय, जे ओल्ड मॉडेल असतात त्याला आपण काय म्हणतोय, क्लासिकल मॉडेल. पण जो लेटेस्ट मॉडेल आपण कन्सिडर करणार आहे ते लेटेस्ट मॉडेल म्हणजेच कुठलं, क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल. आणि आत्ता सांगितलं या मॉडेलमध्ये फक्त कोणाचं स्टडी केलं जातं आहे, फक्त टायनी पार्टिकल्स, जे स्मॉलेस्ट पार्टिकल असतात त्यांचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स बघावं लागतं. क्लिअर आहे आता? ओके, तर आपण आता 1 बाय 1 मॉडेल चेक करणार आहोत. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पहिले 2 मॉडेल बघणार आहोत, दॅट इज दी जे थॉम्सन मॉडेल आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे? तर या मॉडेलवरून आपल्याला काय कळणार आहे ते आपण बघणार आहोत. क्लिअर आहे आता? ओके, पण हे नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे हे 4 मॉडेल्स. ओके, पहिले, आणि नंतर मग क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल आपण लास्टमध्ये पाहणार आहोत. क्लिअर आहे आता? ओके, तर आपण जातोय जे थॉम्सन मॉडेलकडे. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलचा एक पिक्चर दिसतो. क्लिअर आहे आता? ओके, हे पिक्चर बघण्याच्या आधी आपल्याला हे माहिती आहे की जे थॉम्सन हा पहिला सायंटिस्ट होता ज्यांनी इलेक्ट्रॉनचं डिस्कवर केलं होतं, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जे थॉम्सननी एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकलचं डिस्कवर केलं होतं ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. क्लिअर आहे आता? ओके, आता इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट आहे ॲटमच्या आतमध्ये जे थॉम्सनच्या थ्रू, तर त्यांनी असं सांगितलं होतं की ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात, डिस्ट्रीब्युटेड असतात. कसे असतात, डिस्ट्रीब्युटेड असतात. हे पहिलं ऑब्झर्वेशन होतं कोणाचं, जे थॉम्सनचं. काय ऑब्झर्वेशन होतं की जर इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर ॲटमच्या आतमध्ये तर ते कसे प्रेझेंट आहे, तर त्यांनी आन्सर दिलं की इलेक्ट्रॉन होल ॲटममध्ये काय, डिस्ट्रीब्युटेड आहे. मग आता हे कसे डिस्ट्रीब्युटेड आहे त्यांनी एक्सप्लेनेशन जो दिलं तो वॉटरमिलनच्या थ्रू दिलं. वॉटरमिलनमध्ये तुम्हाला काय ब्लॅक सीड्स दिसत आहेत, ब्लॅक कलरचे. ओके, ते पण वॉटरमिलनमध्ये कसे स्प्रेड आहे. क्लिअर आहे? तसेच ॲटमच्या आतमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन कसे स्प्रेड आहे, हे जे थॉम्सन सांगत होतं. क्लिअर आहे आता? पण जे थॉम्सनच्या वेळेस पॉझिटिव्ह चार्ज डिस्कवर केलं गेलं नव्हतं. क्लिअर आहे? त्यावेळेस जे थॉम्सनला पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे ॲटमच्या आतमध्ये हे त्याला माहीत नव्हतं. फक्त इलेक्ट्रॉनची माहिती होती ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट आहे.
क्लिअर आहे आता. ओके, तर त्यांनी वॉटरमेलनच्या थ्रू एक्सप्लेनेशन दिलं. जसं वॉटरमेलनमध्ये सीड्स प्रेझेंट आहे ऑल ओव्हर दी वॉटरमेलन, तसंच ॲटमच्या आतमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन कसे आहेत डिस्ट्रीब्युटेड आहे. क्लिअर आहे. हा पहिला ऑब्झर्वेशन होता कोणाचं, जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलचं. तर मग पहिला ऑब्झर्वेशन लिहून घेऊया आपण. काय असणार आहे पहिला ऑब्झर्वेशन, दॅट इज इन ॲन ॲटम the electron okay are distributed okay randomly. क्लिअर आहे आता. ओके, रँडमली म्हणजे काय, ते कसे डिस्ट्रीब्युटेड आहे पण ॲटमच्या आतमध्ये. क्लिअर आहे. आणि अजून एक ऑब्झर्वेशन होतं, वॉटरमेलनमध्ये तुम्हाला सीड्स फिक्स दिसत आहेत, स्टेशनरी दिसतात, ते मूव्ह करताना दिसतात का सीड्स, नाही. तसंच ॲटमच्या आतमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन कसे असतात, फिक्स असतात किंवा स्टेशनरी असतात, ते मूव्ह करत नाही. हे जे थॉम्सन सांगत होतं. क्लिअर आहे आता. ओके, आता जे थॉम्सनच्या पुढे एक क्वेश्चन तयार झाला की ॲटम कसं काय स्टेबल आहे, का की मला तर पॉझिटिव्ह चार्ज दिसत नाही त्या ॲटमच्या आतमध्ये कुठे, फक्त मला इलेक्ट्रॉन दिसत आहेत आणि ते पण इलेक्ट्रॉन कसे दिसत आहेत, डिस्ट्रीब्युटेड दिसत आहेत. मग पॉझिटिव्ह चार्ज कसं दिसत असेल, मग त्यांनी आयडिया लावलं, हायपोथेटिकल केस लावलं. हायपोथेटिकल केस म्हणजे काय, इमॅजिन. आणि त्यांनी इमॅजिन असं सांगितलं की ॲटममध्ये जितके इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे या जितके इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्युटेड आहे तितकेच पॉझिटिव्ह चार्जसुद्धा काय असणार आहे, डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. मग आता हे पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्रेझेंट आहे, ॲटमच्या आतमध्ये. जसं इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ॲटमच्या आतमध्ये, तर त्या इलेक्ट्रॉनला सोडून काही स्पेस असणार आहे त्या ॲटमच्या आतमध्ये. त्या स्पेसमध्ये त्यांनी काय कन्सिडर केलं, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे तिथं पॉझिटिव्ह चार्ज होऊ शकतोय त्या स्पेसमध्ये. क्लिअर आहे. जसं मी आता इथं एक सर्कल ड्रॉ करतोय. ओके, असं सर्कल ड्रॉ करतोय आणि या सर्कलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत, डिस्ट्रीब्युटेड आहे अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन. असे डिस्ट्रीब्युटेड आहे, ते पण स्टेशनरी आणि फिक्स्ड. आता तुम्हाला काही स्पेस दिसत आहेत इलेक्ट्रॉनला सोडून, व्हाईट स्पेस दिसतोय, त्या व्हाईट स्पेसला त्यांनी काय कन्सिडर केलं, पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे जितके इलेक्ट्रॉन्स त्या ॲटममध्ये प्रेझेंट आहे तितकेच पॉझिटिव्ह चार्ज पण सुद्धा काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. क्लिअर आहे. मग हे पण त्यांनी कसं एक्सप्लेनेशन केलं पॉझिटिव्ह चार्जसाठी, तर रेड पार्ट जो दिसतोय तुम्हाला वॉटरमेलनमध्ये, ते रेड पार्टला त्यांनी काय कन्सिडर केलं, पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे आता. ओके, आणि जितके पॉझिटिव्ह चार्ज असतील त्या ॲटमच्या आतमध्ये तितकेच निगेटिव्ह चार्ज पण असणार आहे, हे जे थॉम्सननी सांगितलं होतं. म्हणून तिथं ॲटम काय स्टेबल आहे. हा दुसरा ऑब्झर्वेशन होता कोणाचं, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलचा. तर आपण सेकंड पॉईंट तेच लिहिणार आहे, दॅट इज दी टोटल नेगेटिव्ह चार्ज, टोटल नेगेटिव्ह चार्ज, negative charge on electron are equal to the positive charge, to the positive charge. Okay, on rest of the atom, on rest of the atom तेच जसं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे, मी जो खाली सर्कलमध्ये दाखवलेले आहे, जसं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे, इलेक्ट्रॉनला सोडून जे काय स्पेस असणार आहे त्या ॲटममध्ये, त्या स्पेसमध्ये 100% जे थॉम्सनच्या अकॉर्डिंग काय राहणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. मग आता हे पॉझिटिव्ह चार्ज त्यांनी कसं दाखवलं, जो वॉटरमेलनमध्ये जो रेड पार्ट आहे
त्या रेड पार्टला त्यांनी काय कन्सिडर केलं, पॉझिटिव्ह चार्ज, का की त्या रेड पार्टच्या आतमध्ये सीड्स फिक्स्ड आहे आणि त्या सीड्सला काय कन्सिडर केलं आहे, इलेक्ट्रॉनच. म्हणजे रेड पार्ट आणि ब्लॅक पार्ट जो सीड्स आहे ते इक्वल आहे आणि हे इक्वल असल्यामुळे तिथं ॲटम काय दाखवतोय, स्टेबल दाखवतोय. म्हणजेच इलेक्ट्रॉन जितके प्रेझेंट आहे ॲटमच्या आतमध्ये तितकेच पॉझिटिव्ह चार्ज पण असणारे काय प्रेझेंट ॲटमच्या आतमध्ये. म्हणून जे थॉम्सन सांगतोय की ॲटम हा एक स्टेबल ॲटम. क्लिअर झाला आता, ओके. आणि जर वॉटरमिलनला कन्सिडर करून त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं असेल ॲटमचं आतमध्ये जे फंडामेंटल पार्टिकलचं बिहेवियर, तर वॉटरमिलन हा एक सॉलिड मटेरियल आहे. का की वॉटरमिलन हा एक सॉलिड मटेरियल आहे, तर सॉलिड मटेरियल असल्यामुळे मग ॲटम पण कसं असणार आहे, सॉलिड असणार आहे अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन. क्लिअर आहे आता, ओके. जे थॉम्सननी वॉटरमिलनच्या थ्रूच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इलेक्ट्रॉन कसे ॲटमच्या आतमध्ये आणि प्रोटॉन कसे प्रेझेंट असणारे ॲटमच्या आतमध्ये. मग जे वॉटरमिलन आहे हे एक सॉलिड मटेरियल आहे, मग ॲटम पण कसं असणार आहे, सॉलिड असणार आहे अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे आता. आणि त्या सॉलिडच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन कसे प्रेझेंट आहे अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन, इलेक्ट्रॉन कशी प्रेझेंट आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. आणि जितके इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे ॲटमच्या आतमध्ये तितकेच पॉझिटिव्ह चार्जसुद्धा काय असणार आहे, डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. आणि ह्या कारणामुळे जे थॉम्सन सांगतोय की तिथं जो पर्टिक्युलर ॲटम असेल तो कसा असणार आहे, स्टेबल असणार. क्लिअर आहे. तर हे दोन ऑब्झर्वेशन बघितलं गेलं होतं या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमध्ये. क्लिअर झालं आता, ओके. काय ऑब्झर्वेशन होतं परत, फर्स्ट, in an atom the electrons are distributed randomly. क्लिअर आहे. आणि हे कसे दाखवले त्यांनी, रँडमली डिस्ट्रीब्युटेड आहे. तर वॉटरमेलनमध्ये जे ब्लॅक सीड्स दिसत आहेत ते पण कसे दिसत आहेत, डिस्ट्रीब्युटेड दिसत आहेत. तसंच एक्सप्लेनेशन त्यांनी ॲटमच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तिथं एक्सप्लेनेशन तसंच दिलं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे पण कसे डिस्ट्रीब्युटेड आहे ॲटमच्या आतमध्ये. क्लिअर आहे. पण थॉम्सनकडे एक क्वेश्चन तयार झाला की फक्त निगेटिव्ह चार्जवरून कसं काय ॲटम स्टेबल असणार आहे. मग त्यांनी इमॅजिन केलं. काय इमॅजिन केलं की जितके इलेक्ट्रॉन्स ॲटमच्या आतमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे तितकेच प्रोटॉन पण काय असणार आहे, डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. आणि या रिझनच्यामुळेच जे थॉम्सन असं सांगतोय की ॲटम काय, स्टेबल ॲटम. क्लिअर आहे आता, ओके. म्हणून सेकंड पॉईंट तेच लिहिलं, टोटल नेगेटिव्ह चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आर इक्वल टू दी पॉझिटिव्ह चार्ज ऑन रेस्ट ऑफ दी ॲटम. जसं मी खाली पण तुम्हाला दाखवलेलं आहे, एक सर्कल केलं होतं, त्या सर्कलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं आणि इलेक्ट्रॉनला सोडून जे काय स्पेस दिसत असेल आपल्याला त्या स्पेसमध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन. म्हणून तिथं जो पर्टिक्युलर जो ॲटम आहे तो कसा आहे, स्टेबल आहे. क्लिअर झालं आता, ओके. तर हे ऑब्झर्वेशन होतं अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. पण याच्यात काही ड्रॉबॅक्स आलेत. काय आलेत, ड्रॉबॅक्स आलेत. आता ते ड्रॉबॅक्स काय असतात, तर ड्रॉबॅक्समध्ये आता आपल्याला लेटेस्ट माहिती आहे की ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतोय आणि त्या न्यूक्लियसच्या बाहेर कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन काय करत राहतात, रिव्हॉल्व करत राहतात. म्हणजे ते कंटिन्युअसली जर रिव्हॉल्व करत असेल तर इलेक्ट्रॉनला आपण स्टेशनरी म्हणू शकतोय का आत्ताच्या केसमध्ये, नाही. पण जे थॉम्सनच्या अकॉर्डिंग ॲटमच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते डिस्ट्रीब्युटेड आहे आणि फिक्स्ड आहे. जसं वॉटरमिलनमध्ये सीट कसे दिसत आहेत, फिक्स स्टेशनरी, ते कधी मूव्ह होऊ शकत आहेत का, नाही. तसंच इलेक्ट्रॉन ॲटमच्या आतमध्ये कसे दिसत आहेत, फिक्स दिसत आहेत अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. पण आत्ता आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या आजूबाजूला जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय तो तर स्टेशनरी नाही आहे. मग हे एक ड्रॉबॅक्स येऊ शकतोय कोणाच्या अकॉर्डिंग, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू. क्लिअर आहे. म्हणजे एक ड्रॉबॅक्स दिसलं गेला कशात, या मॉडेलच्या थ्रू. आणि तेच ड्रॉबॅक्स आपण लिहितोय, ओके. ड्रॉबॅक्स क्लिअर आहे. काय ड्रॉबॅक्स दिसला आपल्याला की इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे ड्रॉबॅक झाला कोणाचं, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू, ओके. सो इलेक्ट्रॉन्स
electrons are not stationary. क्लिअर आहे आता? ओके, का आपण ड्रॉबॅक्स लिहिला? हा फर्स्ट, इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी, का की आपल्याला लेटेस्ट माहिती आहे की न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय तो कंटिन्युअसली फिरतोय आणि ते फिक्स नाही आहे, ते कंटिन्युअसली मूव्ह होत राहतात. मग आता हे तर रॉंग झालं आहे अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल, का की थॉम्सनच्या नुसारने इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे आणि फिक्स्ड आहे आणि स्टेशनरी पण आहे. मग हे तर होऊ नाही शकत आत्ताच्या केसमध्ये, त्याच्यामुळे आपण हे ड्रॉबॅक्स लिहिलं पहिलं, दॅट इज दी इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी. सेकंड पॉईंट जो मी आत्ताच एक्सप्लेनेशन दिलं की जर वॉटरमेलन हा एक सॉलिड मटेरियल आहे, वॉटरमेलन हे काय सॉलिड मटेरियल आहे, तर मग त्याच्यात 100% वॅकेंट स्पेस तर नाही राहणार, का की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉननी सगळं स्पेस काय केले, ऑक्युपाईड केले. आता तिथं कुठलाही स्पेस असं रिकामा आहे का? नाही. क्लिअर आहे? ओके. पण आत्ता आपल्याला लेटेस्ट माहिती आहे की एक ॲटम असतोय आणि ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतोय, बरोबर आहे. मग न्यूक्लियसला सोडून बाकी ॲटममध्ये काय स्पेस आहे, न्यूक्लियसला सोडून बाकी ॲटममध्ये काय स्पेस आहे. म्हणजे आपल्याला ॲटमच्या आतमध्ये काय दिसतोय, एक स्पेस दिसतोय आत्ताच्या लेटेस्टमध्ये. पण जे थॉम्सनच्या अकॉर्डिंग काय की ॲटम हा एक सॉलिड आहे आणि त्याच्यात कुठलाही वेकेंट स्पेस नाही आहे. आणि का नाही वेकेंट स्पेस आहे, का की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनने तो स्पेस काय केलं आहे, ऑक्युपाईड करून घेतलं, का की त्याच्यात इलेक्ट्रॉन पण डिस्ट्रीब्युटेड आहे आणि प्रोटॉन पण डिस्ट्रीब्युटेड आहे. मग मला सांगा कुठे स्पेस रिकामा आहे का? नाही. क्लिअर आहे. पण आत्ता आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या जर आपण सोडून दिलं ॲटमच्या आतमध्ये तर स्पेसच स्पेस आहे, न्यूक्लियसला सोडलं तर. क्लिअर आहे. आणि त्या स्पेसमध्येच काय करतोय, इलेक्ट्रॉन काय करतोय, रिव्हॉल्व करतोय कंटिन्युअसली. क्लिअर झालं आता? ओके. मग हे पण एक काय असणार आहे, ड्रॉबॅक असणार आहे. काय ड्रॉबॅक्स लिहिणार आहे आपण की सॉलिड हा ॲटम होऊ नाही शकत, ॲटम हा एक सॉलिड ॲटम होऊ नाही शकत आणि त्याच्यात भरपूर काय असणार आहे, स्पेस असणार आहे. हे त्याचं काय असणार आहे, ड्रॉबॅक्स असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. का की सगळं ॲटम हा एक सॉलिड ॲटम नाही आहे. क्लिअर आहे. आत्ताचं लेटेस्ट मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर आहे. पण जे थॉम्सनच्या अकॉर्डिंग ॲटम काय एक सॉलिड आहे आणि त्याच्यात स्पेसच नाही आहे, का की त्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉननी काय केले, स्पेस ऑक्युपाईड करून घेतलेले. क्लिअर आहे. पण तसं आत्ता ॲप्लिकेबल आहे का, ॲटमच्या आतमध्ये स्पेसच नाही आहे, असं तर होऊ नाही शकत, का की जर स्पेस नाही राहिलं असतं तर मग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झालं असतं का? नाही. तर मग हे पण ड्रॉबॅक्स असणार आहे अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे. म्हणजे होल ॲटम इज नॉट अ सॉलिड, होल ॲटम इज नॉट अ सॉलिड. क्लिअर आहे. आणि जर आपण त्याला सॉलिडच नाही म्हणत आहे त्या ॲटमला, तर 100% ॲटमच्या आतमध्ये एक भरपूर स्पेस असणार आहे. क्लिअर आहे. सो मोस्ट ऑफ द पार्ट इज वॅकेंट. वॅकेंट म्हणजे काय, स्पेस. क्लिअर झालं आता? ओके. थर्ड पॉईंट जो आहे, आता आपल्याला जे थॉम्सनने पॉझिटिव्ह चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं सांगितलेलं आहे, ऑल ओव्हर दी ॲटम. ओके. जसं वॉटरमेलनमध्ये जो रेड पार्ट आहे तो कसं आहे, ऑल ओव्हर दी डिस्ट्रीब्युटेड आहे, तसंच पॉझिटिव्ह चार्ज पण ॲटमच्या आतमध्ये कसं आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे अकॉर्डिंग टू दी थॉम्सन मॉडेल. पण आपल्याला आता लेटेस्ट माहिती आहे की ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतोय आणि त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतोय. क्लिअर आहे. मग या न्यूक्लियसला सोडून बाकीचा जो इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करतोय तो स्पेसमध्येच रिव्हॉल्व करतोय. क्लिअर आहे. म्हणजे स्पेसमध्ये जर रिव्हॉल्व करत असेल तर म्हणजे बाकीचा जो ॲटममध्ये जो काय स्पेस आपल्याला दिसतोय तो तर रिकामा दिसतोय. क्लिअर आहे आता? ओके. मी परत सांगतोय, पॉझिटिव्ह चार्ज हे डिस्ट्रीब्युटेड आहे ऑल ओव्हर दी ॲटम अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल.
पण आपल्याला हे माहिती आहे की ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतोय आणि त्या न्यूक्लियसच्याच आतमध्ये काय प्रेझेंट असतोय, पॉझिटिव्ह चार्ज. तर बाकीचा जो स्पेस उरलाय तो तर वॅकेंटच आहे. तो स्पेस काय, वॅकेंट आहे. म्हणजे ॲटममध्ये जर आपण वॅकेंट स्पेस सांगतोय सेकंड पॉईंटमध्ये, बरोबर आहे, तर मग पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड होऊ शकतोय का, नाही. क्लिअर आहे. पॉझिटिव्ह चार्ज एकच सेंटरला असणार आहे आणि त्या सेंटर म्हणजेच कुठला, न्यूक्लियसचा सेंटर. आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्येच तो प्रेझेंट असणारे काय, पॉझिटिव्ह चार्ज. त्या होल ॲटममध्ये पसरलेला नसणार. क्लिअर आहे. हे सेकंड पॉईंटच आपल्याला सांगतोय. सेकंड पॉईंट लक्षात ठेवा. काय सेकंड पॉईंट आहे, मोस्ट ऑफ दी पार्ट इज वेकेंट. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये मोस्ट पार्ट काय, वेकेंट आहे. जर मोस्ट पार्ट वेकेंट आहे म्हणजे तिथं पॉझिटिव्ह चार्ज तर राहणारच नाही. क्लिअर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला फक्त एका सेंटरमध्येच दिसतोय, बाकीच्या पार्टमध्ये तो कुठेही दिसणार नाही पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे पण जे थॉम्सनचा काय असणार आहे, ड्रॉबॅक्स असणार. क्लिअर झालं आता. ओके. जे थॉम्सनचा थर्ड ड्रॉबॅक काय, की पॉझिटिव्ह चार्ज होल ॲटममध्ये डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. का की पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला फक्त सेंटरला आणि ते पण न्यूक्लियसच्या आतमध्येच पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय. पुन्हा होल ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कुठेही दिसणार नाही. म्हणजे तो होल पार्ट काय असणार आहे, तिथं वॅकेंट असणार आहे, जे आपण सेकंड पॉईंटमध्ये लिहिलेले आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर माझा जो थर्ड ड्रॉबॅक असणार आहे या जे थॉम्सनच्या थ्रू असं असणार आहे की पॉझिटिव्ह चार्ज ओके, पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन न्यूक्लियस ओनली. ओके. का की न्यूक्लियस कुठे प्रेझेंट असतोय, ॲटमच्या आतमध्ये, आणि ते पण सेंटरला. क्लिअर आहे. बाकीचा जो स्पेस उरलाय तो काय असणार आहे, वेकेंटच असणार आहे. मग त्या वेकेंटमध्ये कुठे पॉझिटिव्ह चार्ज दिसणार आहे का आपल्याला, ॲटममध्ये नाही. क्लिअर आहे. मग आता हे ड्रॉबॅक्स होऊ शकतोय अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल, की पॉझिटिव्ह चार्ज होल ॲटममध्ये डिस्ट्रीब्युटेड नाही आणि तो प्रेझेंट कुठे असतोय, फक्त ॲट सेंटरला, आणि ते सेंटर कुठलं, तर न्यूक्लियसच्या. क्लिअर आहे आता. ओके. म्हणजे या न्यूक्लियसला सोडून बाकी जो उरलेला जो स्पेस आहे तो काय, वेकेंटच आहे. आणि त्या वेकेंटमध्ये आपल्याला कुठे पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का होल ॲटममध्ये, नाही. तिथं तर फक्त इलेक्ट्रॉन काय करतायत, रिव्हॉल्व करतायत. पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे का तिथं, नाही. म्हणून आपण थर्ड जो ड्रॉबॅक लिहिला आहे तो तेच लिहिला आहे की पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन न्यूक्लियस ओनली. क्लिअर झालं आहे. तर काय ड्रॉबॅक्स निघाले या मॉडेलच्या थ्रू. ओके. काय ड्रॉबॅक्स निघाले, परत इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन फिक्स असतात का ॲटमच्या आतमध्ये, नाही. ते कंटिन्युअसली न्यूक्लियसच्या बाहेर काय करत राहतात, रिव्हॉल्व करत राहतात. पण थॉम्सनच्या नुसारनी इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे आणि स्टेशनरी, ते मूव्ह करू शकत नाही. हे तर रॉंग आहे. हे काय झालं आहे, रॉंग झालेलं आहे. का की आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या बाहेर कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन काय करत राहतात, रिव्हॉल्व करत राहतात. तो फिक्स जागेवरती थांबतो का, नाही. क्लिअर आहे. म्हणून हे एक ड्रॉबॅक्स निघालं, इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी. क्लिअर आहे आता. ओके. सेकंड पॉईंट काय बघितलं आपण, जर जे थॉम्सननी वॉटरमेलनच्या थ्रूच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत आणि प्रोटॉन कसे आहेत, तर वॉटरमेलन हा एक सॉलिड मटेरियल आहे. क्लिअर आहे. आणि सॉलिड मटेरियल असेल तर तिथं कुठे वॅकेंट स्पेस असेल का, नाही. का की त्या वॅकेंट स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन पण प्रेझेंट आहे आणि प्रोटॉन पण प्रेझेंट आहे, दॅट इज दी पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कुठलाही स्पेस आता ऑक्युपाईड राहिलेला नाही, सगळेचे सगळे काय झाले, कव्हर अप झाले. मग त्या सॉलिडमध्ये जर स्पेसच नाही आहे तर मग इलेक्ट्रॉन फिरू शकतोय का, नाही. क्लिअर आहे. जे थॉम्सनच्या नुसारनी सांगतोय मी. क्लिअर आहे. जर एक ॲटम हा एक सॉलिड ॲटम आहे आणि त्या ॲटमच्या आतमध्ये आपण इलेक्ट्रॉन दाखवतोय, ते पण डिस्ट्रीब्युटेड, ते पण स्टेशनरी. ओके. पण आत्ताच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर काय करतोय, कंटिन्युअसली फिरतोय. म्हणजे इलेक्ट्रॉन हा एक स्टेशनरी पार्टिकल नाही आहे. क्लिअर आहे. तो कंटिन्युअसली काय होतोय, मूव्ह होतोय. पण जे थॉम्सनच्या नुसारनी इलेक्ट्रॉन कसे आहेत, फिक्स्ड आहे, स्टेशनरी आहे. हे तर होऊ नाही शकत. क्लिअर आहे. ओके. आणि स्टेशनरी का झालेत,
अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सन इलेक्ट्रॉन का स्टेशनरी झाले असतील का की हा जो ॲटम आहे तो एक सॉलिड ॲटम आहे आणि सॉलिड ॲटममध्ये कधीही स्पेस राहत नाही, सगळेचे सगळे स्पेस काय करतात, ऑक्युपाईड करतात. क्लिअर आहे. पण तसं नाही आहे. जर इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली रिव्हॉल्व करतोय ॲटमच्या आतमध्ये म्हणजेच तिथं भरपूर स्पेस असेल त्या इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व करण्यासाठी. म्हणून आपण सेकंड पॉईंट काय लिहिलं आहे, होल ॲटम इज नॉट अ सॉलिड. मोस्ट ऑफ दी पार्ट म्हणजे काय, आतमध्ये ॲटमच्या आतमध्ये काय असणार आहे, एक वॅकंट स्पेस असणार आहे. क्लिअर आहे. थर्ड पॉईंट काय, पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन न्यूक्लियस ओनली. का की तो सेंटरलाच प्रेझेंट असतोय, ॲटमच्या सेंटरलाच काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असणार आहे. तो होल ॲटमवरती स्प्रेड असणार आहे का, नाही. क्लिअर आहे की आत्ताच्याच मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आपण कुठे बघतो, फक्त न्यूक्लियसमध्येच बघतोय. होल ॲटममध्ये कुठे बघतो का पॉझिटिव्ह चार्ज, नेवर. क्लिअर आहे. तर हे पण एक ड्रॉबॅक झाला अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. आता क्लिअर झालं असेल या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण काय काय बघितलं आणि काय ड्रॉबॅक्स आले या मॉडेलच्या थ्रू. क्लिअर आहे आता. ओके. आता हे जे ड्रॉबॅक्स आलेले आहेत, हे ड्रॉबॅक्सला आता कोण कंप्लीट करणार आहे, तर जो पुढचा जो सायंटिस्ट आपण बघणार आहे दॅट इज दी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. त्या ड्रॉबॅक्सला तो काय करणार आहे, आता कंप्लीट करणार आहे. म्हणजे जे रॉंग सांगितलेले जे थॉम्सननी ते आता काय करणार आहे, आता प्रूफ करणार आहे कोण, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे आता. ओके. काय काय ड्रॉबॅक्स बघितले आपण, इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी, याचं एक्सप्लेनेशन कोण देणार आहे, आता रुदरफोर्ड. अजून एक्सप्लेनेशन आपल्याला काय देणार आहे, होल ॲटम इज नॉट अ सॉलिड. म्हणजे पर्टिक्युलर जो ॲटम जे थॉम्सनच्या नुसारनी कसं आहे, एक सॉलिड आहे. पण रुदरफोर्ड काय सांगतोय, इट इज नॉट अ सॉलिड, इट हॅज अ वॅकंट स्पेस. ॲटमच्या आतमध्ये काय, एक वॅकंट स्पेस आहे. हे जो एक्सप्लेनेशन देणार आहे हे कोण देणार आहे, रुदरफोर्ड. म्हणजे सेकंड जो ड्रॉबॅक आला आहे या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू, आता ह्या ड्रॉबॅक्सला एक्सप्लेनेशन कोण देणार आहे, तर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्रेझेंट असतोय, फक्त न्यूक्लियसमध्ये. होल ॲटममध्ये डिस्ट्रीब्युटेड असतोय का, नाही. क्लिअर आहे. मग आता याचा जो रिझन जो सांगणार आहे तो नेक्स्टच मॉडेल सांगणार आहे परत कोण, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे जे काही ड्रॉबॅक्स आलेले आहेत या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलच्या थ्रू, आता एक्सप्लेनेशन कोण देणार आहे, तर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर झालं आता. ओके. तर आपण नेक्स्ट पाहतोय दॅट इज दी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके. आता रुदरफोर्डनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केलं त्या ड्रॉबॅक्सला कंप्लीट करण्यासाठी आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. क्लिअर आहे आता. ओके. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या थ्रू जे काय ड्रॉबॅक्स आपण बघितले जे थॉम्सनच्या थ्रू, ते ड्रॉबॅक्स आता या एक्सपेरिमेंटच्या थ्रू काय होणार आहे, आता सगळं काय एक्सप्लेनेशन देणार आहे. क्लिअर आहे. हे प्रूफ करून दाखवणार आहे आता रुदरफोर्ड. ओके. आता काय एक्सपेरिमेंट केलं आहे, पहिले एक्सपेरिमेंट सेटअप करून घेऊया आणि नंतर मग त्याच्यावरती मी सांगणार आहे की या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतोय. ओके. तर पहिले तर रुदरफोर्डनी एक अल्फा गन घेतलं, अल्फा गन. ओके. जसं बंदूक असते तसंच अल्फा गन घेतले, ज्याच्यातून अल्फा पार्टिकल्स काय होतील, इमिट होतील. ओके. मग त्याला मी असं रिप्रेझेंट करतो. ओके. तर हे जे आता मी ड्रॉ केलेलं आहे याला मी काय म्हणणार आहे, अल्फा गन. क्लिअर आहे. अल्फा गन, ज्याच्यातून फक्त अल्फा पार्टिकल्स काय होतील, इमिट होतील. या अल्फा गनच्या समोर एक गोल्ड फॉईल ठेवलेली. काय ठेवलेलं आहे, गोल्ड फॉईल. याचं नाव काय, गोल्ड फॉईल. ओके. जसं ॲल्युमिनियमचा फॉईल बघितलेला असेल, टिफिनमध्ये तुम्ही जेव्हा फूड रॅप करतात आणि फूडला गरम ठेवण्यासाठी आपण काय करतो, ॲल्युमिनियम फॉईलने काय करतो, त्याला रॅप करतोय. तसंच गोल्डचं फॉईल त्यांनी घेतलं होतं. क्लिअर आहे. ओके. आणि या गोल्ड फॉईलच्या समोर एक झिंक सल्फाईडचं स्क्रीन ठेवलेलं होतं, झिंक सल्फाईडचं स्क्रीन. ओके. एक स्क्रीन आहे. ओके. त्याला नाव देतोय आपण झिंक सल्फाईडचं स्क्रीन. क्लिअर आहे आता. ओके.
आता एक्सपेरिमेंट सुरुवात करणार आहे आपण. आता रुदरफोर्डने काय केलं, या अल्फा गनमधून काय अल्फा पार्टिकल्स इमिट केलेत. काय अल्फा पार्टिकल्स काय केलेत, इमिट केलेले आहेत. कशावरती, या गोल्ड फॉइलवरती. ओके, काय येत आहेत या गनमधून, अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स. ओके, तर हे अल्फा पार्टिकल्स जेव्हा बंबार्ड होतात कशावरती, या गोल्ड फॉइलवरती, तर ऑब्झर्वेशन असं झालं की काय अल्फा पार्टिकल्स या गोल्ड फॉइलमधून स्ट्रेट गेलेत. कसे गेलेत, स्ट्रेट गेलेत. आणि झिंक सल्फाईड स्क्रीनवरती ते कोलाइड झाले. क्लिअर आहे आता. ओके, मी परत सांगतोय, एक अल्फा गन घेतलं आणि त्या अल्फा गनच्या थ्रू अल्फा पार्टिकल्स त्यांनी काय केलं, बंबार्ड केलं, इमिट केलं. कशावरती, एका गोल्ड फॉइलवरती. आणि जसं गोल्ड फॉइलवरती त्यांनी बंबार्ड केलं तर काय अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट गेले आणि स्ट्रेट जाऊन कुठे कोलाइड झाले, तर झिंक सल्फाईड स्क्रीनवरती. क्लिअर आहे. अजून काय ऑब्झर्वेशन दिसलं, जेव्हा अल्फा पार्टिकल्स या गोल्ड फॉइलवरती बंबार्ड झाले तर काय पार्टिकल्स डिफ्लेक्ट सुद्धा झाले. काय पार्टिकल्स डिफ्लेक्ट झाले, काय वरती डिफ्लेक्ट झाले आणि काय खाली डिफ्लेक्ट झाले, काय अँगलच्या थ्रू. क्लिअर आहे आता. ओके, मी परत सांगतोय, जसं अल्फा पार्टिकल या गोल्ड फॉइलवरती स्ट्राईक झालं तर काय अल्फा पार्टिकल्स काय झाले, डिफ्लेक्ट झाले. काय वरती डिफ्लेक्ट झाले आणि काही खाली डिफ्लेक्ट झाले. पण काही अल्फा पार्टिकल स्ट्रेट गेले. क्लिअर आहे आता. ओके, एक अजून ऑब्झर्वेशन असं झालंय, बाय ॲक्सिडेंट झालं तो, की जो काय आपण आता झिंक सल्फाईड स्क्रीन घेतलेला आहे या गोल्ड फॉइलच्या समोर, तसंच हा जो झिंक सल्फाईडचा स्क्रीन आहे या अल्फा गनच्या पाठीमागे सुद्धा प्रेझेंट होता. ओके, तर मी इथं एक असं बनवतोय, तर याला मी काय कन्सिडर करतोय, झिंक सल्फाईड स्क्रीन. असंच जो स्क्रीन जो गोल्ड फॉइलच्या समोर आहे तसं स्क्रीन त्या अल्फा गनच्या पाठीमागे होतं. आणि जेव्हा अल्फा पार्टिकल्स बंबार्ड होत होते या गोल्ड फॉइलवरती, तर काय अल्फा पार्टिकल्स या पाठीमागच्या झिंक सल्फाईड स्क्रीनवरती पण ऑब्झर्वेशन झालं. क्लिअर आहे. म्हणजेच आपल्याला असं कळतंय की या अल्फा पार्टिकल जेव्हा गोल्ड फॉइलला स्ट्राईक होतोय त्यावेळेस काय अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत, रिटर्न येत आहेत. काय अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत, रिटर्न येत आहेत. क्लिअर आहे. इन 180 डिग्री. इन 180 डिग्री. आता हे कसं काय ऑब्झर्वेशन झालं, तो रिटर्न येतोय का की या अल्फा गनच्या पाठीमागे पण एक झिंक सल्फाईड स्क्रीन ठेवलेलं होतं आणि त्या झिंक सल्फाईड स्क्रीनवरती पण एक फ्लोरोसेन्स दिसलं. फ्लोरोसेन्स म्हणजे काय, एक चमक दिसली. क्लिअर आहे. गोल्ड फॉइलचा जो समोर जो झिंक सल्फाईड स्क्रीन दिसतोय त्याच्यावरती पण काय दिसलं, त्याला फ्लोरोसेन्स दिसलं, चमक दिसली. काय चमक वरती दिसली, काय चमक खाली दिसली, काय चमक स्ट्रेट दिसली. त्या चमकला आपण काय म्हणतोय, फ्लोरोसेन्स. क्लिअर आहे आता. तर काय फ्लोरोसेन्स आपल्याला वरती सुद्धा दिसले, काय फ्लोरोसेन्स खाली पण सुद्धा दिसले आणि काय फ्लोरोसेन्स स्ट्रेट पाथमध्ये दिसले, पण कुठं, झिंक सल्फाईड स्क्रीनवरती. आणि सेम झिंक सल्फाईडचा स्क्रीन या अल्फा गनच्या पाठीमागे सुद्धा होतं आणि तिथंही त्याला काय दिसलं, एक फ्लोरोसेन्स दिसलं. म्हणजे याच्यावरून हे कळतंय की जो काय अल्फा पार्टिकल त्यांनी बंबार्ड केले होते त्या गोल्ड फॉइलवरती, काय अल्फा पार्टिकल रिटर्न आले. रिटर्न कसे आले, तर मागच्या जो झिंक सल्फाईडचा जो स्क्रीन आहे तिथंही त्याला काय दिसलं, फ्लोरोसेन्स दिसलं. याच्यावरून आपण सांगतोय की काय अल्फा पार्टिकल्स रिटर्न सुद्धा आलेले. हे ऑब्झर्वेशन दिसलं आपल्याला या एक्सपेरिमेंटच्या थ्रू. क्लिअर आहे आता. ओके, एक्सपेरिमेंट कळालाय काय होतं एक्सपेरिमेंटमध्ये. मी परत सांगतोय, नीट व्यवस्थित लक्ष द्या. रुदरफोर्डनी एक अल्फा गन घेतलं. जेव्हा अल्फा गन त्यांनी इमिट केलं, अल्फा पार्टिकल्स काय केलेत, या गनमधून इमिट केलेत, या बंबार्ड केलेत. कशावरती, एका गोल्ड फॉइलवरती. आणि जसं तो अल्फा पार्टिकल स्ट्राईक होतोय त्या गोल्ड फॉइलवरती, तर काय अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत आणि काय पार्टिकल्स स्ट्रेट गेलेत.
हे कशावरून कळालं की झिंक सल्फाईडवरती काही फ्लोरोसेन्स दिसले, ते फ्लोरोसेन्स वरती सुद्धा दिसलेत, काही फ्लोरोसेन्स खाली दिसलेत, काही फ्लोरोसेन्स स्ट्रेट दिसलेत. तर याच्यावरून आपण असं सांगतोय की जेव्हा अल्फा पार्टिकल बंबार्ड केलं त्या पर्टिक्युलर गोल्ड फॉईलवरती, तर काही पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत आणि काही पार्टिकल स्ट्रेट गेले त्या फ्लोरोसेन्सच्या थ्रू. पण एक ऑब्झर्वेशन बाय ॲक्सिडेंट असं झालं की जो झिंक सल्फाईडचा स्क्रीन जो आपल्याला पुढे दिसतोय तसं स्क्रीन त्या अल्फा गनच्या पाठीमागे सुद्धा होतं आणि तिथंही त्या झिंक सल्फाईड स्क्रीनवरती एक फ्लोरोसेन्स दिसला आणि त्या फ्लोरोसेन्सवरून आपण असं सांगतोय की काय अल्फा पार्टिकल्स रिटर्न सुद्धा आले जेव्हा गोल्ड फॉईलला स्ट्राईक झाले. क्लिअर झालं आता. तर हे ऑब्झर्वेशन तयार झालं होतं या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या थ्रू. हे ऑब्झर्वेशन बघितलं गेलं होतं. क्लिअर आहे. तर मग आपण वन बाय वन लिहूया आता काय ऑब्झर्वेशन आपल्याला बघायला भेटलं या एक्सपेरिमेंटमध्ये. ओके. तर ऑब्झर्वेशन असं हेडिंग द्यायचं. ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. क्लिअर आहे आता. ओके. आता पहिलं जो ऑब्झर्वेशन असणार आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन काय, जेव्हा अल्फा पार्टिकल त्या गोल्ड फॉईलवरती बंबार्ड झालं तर काय पार्टिकल स्ट्रेट गेलेले. आता किती स्ट्रेट गेलेले तर त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं, तर असं ऑब्झर्वेशन केलं की मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स, मोस्ट म्हणजे भरपूर अल्फा पार्टिकल कसे गेले, स्ट्रेट गेलेले. मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स, मोस्ट ऑफ दी अल्फा particles, that is the 99% travel in a, most of the alpha particle, that is the 99% travel in a straight path after striking the gold foil. क्लिअर झालंय. तर पहिला ऑब्झर्वेशन काय त्यांनी बघितलं या एक्सपेरिमेंटच्या थ्रू, मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल, दॅट इज 100% मधून बघितलं तर 99% अल्फा पार्टिकल कसे गेलेत, स्ट्रेट गेलेले. आणि हे कधी स्ट्रेट बघितलं गेलं, जेव्हा अल्फा पार्टिकल्स गोल्ड फॉईलला स्ट्राईक झाले, बंबार्ड झाले, त्यावेळेस ते मोस्ट ऑफली अल्फा पार्टिकल कसे गेलेत, स्ट्रेट गेलेत. क्लिअर आहे. तर हे झालं तुमचं पहिलं ऑब्झर्वेशन या एक्सपेरिमेंटच्या थ्रू. सेकंड ऑब्झर्वेशन काय ऑब्झर्वेशन झालेलं आहे, आपण हे पण बघितलं की काय अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत, वरती सुद्धा पण आणि खाली सुद्धा पण. ओके. पण व्हेरी फ्यू पार्टिकल्स. ओके. फ्यू पार्टिकल्स, मी सगळेचे सगळे पार्टिकल्स नाही सांगत आहे. ओके. फक्त काही पार्टिकल्स, फ्यू पार्टिकल्स, ओके, आर डिफ्लेक्टेड with some angle. क्लिअर आहे आता. ओके. फक्त काही पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत. ओके. आणि ते कसे डिफ्लेक्ट झालेत, तर झिंक सल्फाईडवरती जे काही फ्लोरोसेन्स दिसलं ते वरती सुद्धा दिसलं आणि खाली सुद्धा दिसलं. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय, काही पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत काय अँगलच्या थ्रू. ओके. पण सगळेचे सगळे अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेले नाही, फक्त काही पार्टिकल्स, फ्यू पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड विथ सम अँगल्स. हा एक ऑब्झर्वेशन झाला. थर्ड ऑब्झर्वेशन काय असणार आहे या एक्सपेरिमेंटच्या थ्रू, की काय पार्टिकल्स परत येत आहेत, रिटर्न येत आहेत. ओके. किती रिटर्न येत आहेत त्याची पण क्वांटिटी बघा. आता मी काय लिहितोय, व्हेरी फ्यू पार्टिकल्स, फ्यू अल्फा पार्टिकल्स, जसं फॉर एक्झाम्पल मी
20,000 पार्टिकल्स काय केलेत, बंबार्ड केलेत कुठं, त्या गोल्ड फॉईलवरती. त्या 20,000 मधून फक्त एकच पार्टिकल काय होतोय, रिटर्न येतोय, एकच पार्टिकल. म्हणून मी काय लिहितोय थर्ड पॉईंटमध्ये, व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स. व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल म्हणजे काय, 20,000 पार्टिकलमधून फक्त एकच पार्टिकल काय होतोय, रिटर्न येतोय. ओके, मी इथं लिहून देतोय 1 आउट ऑफ 20,000. क्लिअर आहे आता. ओके, तर त्या 20,000 पार्टिकलमधून फक्त एकच पार्टिकल येतोय रिटर्न. म्हणून मी सेंटेन्स काय लिहिलंय, व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड थ्रू 180 डिग्री. थ्रू 180 डिग्री. आणि 180 डिग्री अँगल म्हणजे काय, रिटर्न येणार. म्हणजे जसं तो अल्फा पार्टिकल त्या गोल्ड कॉईलवरती स्ट्राईक झाला आणि किती अल्फा पार्टिकलमधून तो रिटर्न येतोय, 20,000 मधून एकच पार्टिकल काय येतोय, रिटर्न येतोय. त्या रिटर्नला आपण काय अँगल देतोय, 180 अँगल. म्हणजे 180 अँगलमध्ये तो काय अल्फा पार्टिकल्स रिटर्न आले, पण किती, फक्त एकच. म्हणून आपण सेंटेन्स लिहितोय, व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड थ्रू 180 डिग्री अँगल. क्लिअर आहे. तर हे 3 ऑब्झर्वेशन बघितले गेलेत या एक्सपेरिमेंटच्या थ्रू. क्लिअर झालं आता. ओके, काय काय ऑब्झर्वेशन आपण बघितलेले आहेत या एक्सपेरिमेंटच्या थ्रू ते तुमच्यासमोर लिहिलेलंच आहे आता. क्लिअर आहे. आता तुम्हाला क्लिअरच होत असेल मी काय सांगतोय. ओके, पहिलं ऑब्झर्वेशन, सेकंड ऑब्झर्वेशन आणि थर्ड ऑब्झर्वेशन. क्लिअर आहे. आणि या ऑब्झर्वेशनवरून रुदरफोर्डनी बाय ॲक्सिडेंट न्यूक्लियसचं डिस्कवर करून टाकलं आणि त्यांना तिथं नोबेल प्राईज दिला गेला. आता हे कसं काय डिस्कवर केलं न्यूक्लियस, आणि आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसवरती कुठला चार्ज असतोय, पॉझिटिव्ह चार्ज. लेटेस्ट आपल्याला माहिती आहे की ॲटमच्या आतमध्ये जो काय सेंटरचा जो पार्ट असतोय, तो सेंटरचा पार्ट काय असतो, आपलं न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियसमध्ये फक्त कुठला चार्ज असतोय, पॉझिटिव्ह. का की न्यूट्रॉनवरती आपण चार्ज काय धरतोय, 0. म्हणजे न्यूक्लियसमध्ये कुठला चार्ज राहिलाय, फक्त पॉझिटिव्ह. मग ह्या रुदरफोर्डने काय केलंय, या एक्सपेरिमेंटच्या थ्रू न्यूक्लियसला डिस्कवर करून टाकलं आणि त्यांना नोबेल प्राईज दिला गेला. क्लिअर आहे. मग आता जे काय ऑब्झर्वेशन आपण आता बघितले 3 ऑब्झर्वेशन, हे 3 ऑब्झर्वेशनवरून त्यांनी न्यूक्लियसला काय केलं, डिस्कवर केलं. आता हे कसं डिस्कवर केलं या ऑब्झर्वेशनच्या थ्रू ते आता आपण बघतोय 1 by 1. क्लिअर आहे आता. ओके, सो नेक्स्ट विल बी माय हेडिंग, दॅट इज दी कन्क्लुजन. काय कन्क्लुजन लावलं असेल रुदरफोर्डने. ओके, सो कन्क्लुजन. क्लिअर आहे. आता पहिला कन्क्लुजन काय लिहिणार आहे आपण, अकॉर्डिंग टू दी फर्स्ट ऑब्झर्वेशन. बघा बरं, फर्स्ट ऑब्झर्वेशनमध्ये काय लिहिलं आपण. ओके, मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल दॅट इज 99% ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट पाथ आफ्टर स्ट्रायकिंग दी गोल्ड फॉईल. म्हणजे 20,000 जर मी अल्फा पार्टिकल काय केलेत, बंबार्ड केलेत कशावरती, या गोल्ड फॉईलवरती, तर सगळेचे सगळे 20,000 अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल केलेत कुठे, स्ट्रेट लाईनमध्ये. हे कसं काय पॉसिबल झालं, हे कसं काय पॉसिबल झालं, का की जे काय आपण आता गोल्ड फॉईल घेतलेलं आहे, तर त्या गोल्ड फॉईलमध्ये काय ॲटम्स असतील आणि त्या ॲटम्स कोणाचे असतील, गोल्डचेच असतील. आणि अकॉर्डिंग टू दी जे थॉम्सनने असं सांगितलं होतं, जो काय आपण ॲटम घेणार आहे ते एक ॲटम एक सॉलिड ॲटम आहे. आणि जर तो सॉलिड ॲटम असेल तर त्याच्यामध्ये काही स्पेस राहणार आहे का, नाही. जर स्पेसच नाही राहणार, तर जर मी अल्फा पार्टिकल त्या ॲटममधून जर पास केलं त्या सॉलिड ॲटमच्या थ्रू, तर तो अल्फा पार्टिकल बाहेर पडेल का दुसऱ्या बाजूने, नाही. कारण जे थॉम्सनच्या अकॉर्डिंग ॲटम कसं आहे, एक सॉलिड आहे. आणि जर सॉलिड म्हटलं तर आतमध्ये कुठलाही वेकेंट स्पेस राहिलेला नाही, सगळेचे सगळे ऑक्युपाईड झालेले असतील. आणि जसं मी आता त्या ॲटममध्ये जर अल्फा पार्टिकल बंबार्ड केले, तर अल्फा पार्टिकल दुसऱ्या साईडने निघणार आहे का, नाही, निघूच नाही शकत. मग या गोल्ड फॉईलच्या थ्रू अल्फा पार्टिकल
बाहेर कसे काय पडले दुसऱ्या साईडून, आणि ते पण कसे बाहेर पडले, काही अल्फा पार्टिकल स्ट्रेट गेलेत आणि काही अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट झालेत. ॲक्च्युली गोल्ड हा एक ॲटम पण आहे, आणि जर ॲटमला आपण सॉलिड म्हणतोय जे थॉम्सनच्या नुसारनी, मग हे अल्फा पार्टिकल्स बाहेर निघायलाच नाही पाहिजे होते, ते तिथंच थांबून जायला पाहिजे होता गोल्ड फॉइलच्या तिथंच, जिथं गोल्ड फॉइल ठेवलेले. पण गोल्ड फॉइलला काय करतोय, तो पास करतोय. जसं अल्फा पार्टिकल त्या गोल्ड फॉइलमधून पास होतोय, तर आपल्याला 3 ऑब्झर्वेशन दिसलेत. काय दिसले 3 ऑब्झर्वेशन? त्या फ्लोरोसिनच्या थ्रू काय अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट गेलेत फ्लोरोसेनच्या थ्रू, काय अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत फ्लोरोसेनच्या थ्रू, हे आपल्याला बघायला भेटलं. मग हे कसं काय पॉसिबल झालं? जर ॲटम जर सॉलिड आहे तर अल्फा पार्टिकल्स बाहेर निघायलाच नाही पाहिलं होतं या गोल्ड फॉइलमधून, तो तिथंच थांबायला पाहिलं होतं. कुठं? गोल्ड फॉइलच्या इथं. मग हे कसं काय बाहेर चालले गेले? तर त्याचं रिझन आता मी तुम्हाला देतो इथं. क्लिअर आहे? आणि ते पण फर्स्ट ऑब्झर्वेशनच्या थ्रू. क्लिअर आहे? आता मी ॲटम बनवणार आहे. आपण ॲटम कसं बनवतो? सर्कल बनवतो, बरोबर आहे. आता रुदरफोर्डनी काय केलं? अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले या ॲटमवरती, आणि जसं ॲटमवरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले, तर अल्फा पार्टिकल्स कसे गेलेत? स्ट्रेट पाथमध्ये गेले. स्ट्रेट पाथमध्ये हे तुमचं अल्फा पार्टिकल्स, आणि ते कसे ट्रॅव्हल केलेत? स्ट्रेट पाथ. म्हणजेच त्या ॲटमच्या आतमध्ये काय असणार आहे? एक वॅकंट स्पेस असणार आहे. याच्यावरून आपल्याला कळतंय की जर अल्फा पार्टिकल एका पर्टिक्युलर ॲटममधून स्ट्रेट पाथमध्ये जर ट्रॅव्हल करतोय, म्हणजेच ॲटमच्या आतमध्ये भरपूर स्पेस असतील. या कारणामुळेच अल्फा पार्टिकल काय होतोय? ट्रॅव्हल होतोय. कसं? स्ट्रेट पाथमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. म्हणजे कन्क्लुजनचा जो फर्स्ट पार्ट आपण लिहिणार आहे, ते कन्क्लुजनचा जो फर्स्ट पार्ट हे कशावरून लिहितोय मी? त्या एक्सपेरिमेंटचं फर्स्ट ऑब्झर्वेशनवरून. आणि फर्स्ट ऑब्झर्वेशन हे आपल्याला सांगतोय की 99% अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल करतायत स्ट्रेट पाथमध्ये. असं कसं काय पॉसिबल झालं? तर कन्क्लुजन असं माहिती झालं की ॲटमच्या आतमध्ये काय? एक भरपूर वॅकंट स्पेस आहे, आणि या स्पेसच्या मुळेच अल्फा पार्टिकल कसं ट्रॅव्हल होतोय? स्ट्रेट पाथमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. म्हणून आपण अल्फा पार्टिकल्स मोस्ट ऑफली काय सांगतोय? 99% ट्रॅव्हल होतोय कसं? स्ट्रेट पाथमध्ये. क्लिअर आहे? आणि का स्ट्रेट पाथमध्ये? का की त्या ॲटममध्ये एक वॅकंट स्पेस आहे, भरपूर वॅकंट स्पेस आहे, आणि या कारणामुळे सगळेचे सगळे अल्फा पार्टिकल कसे ट्रॅव्हल होत आहेत? स्ट्रेट पाथमध्ये. क्लिअर आहे? तर माझं फर्स्ट कन्क्लुजन मी लिहितोय तुमच्यासमोर. दॅट इज फर्स्ट, ओके, मोस्ट part of the atom, most part of the atom is vacant. जर हा ॲटम एक सॉलिड राहिला असता तर हे अल्फा पार्टिकल्स गेले असते का स्ट्रेट पाथमध्ये? नेवर. पण एक्सपेरिमेंटच्या थ्रू आपल्याला दिसतोय की अल्फा पार्टिकल्स ट्रॅव्हल होत आहेत स्ट्रेट पाथमध्ये, म्हणजेच त्या ॲटममध्ये काय आहे? एक वॅकंट स्पेस आहे, आणि या वॅकंट स्पेसच्यामुळे अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल होत आहेत मोस्टली कसे? स्ट्रेट पाथमध्ये. 99% ते पण. क्लिअर आहे आता? ओके. आता सेकंड ऑब्झर्वेशन बघूया. सेकंड ऑब्झर्वेशन काय लिहिले आपण? चेक करा. मी परत वरती घेऊन जातो. ओके. सेकंड ऑब्झर्वेशन असं लिहिलंय, फ्यू पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड विथ सम अँगल. आता हे कसं काय डिफ्लेक्ट झाले बघूया कन्क्लुजनमध्ये. ओके. पहिले तर अल्फा पार्टिकल्स काय ते पहिले बघावं लागेल, तरच आपल्याला सेकंड ऑब्झर्वेशनचं कन्क्लुजन कळेल. क्लिअर आहे? तर अल्फा पार्टिकल हे ऑलमोस्ट पॉझिटिव्ह चार्ज असतात. काय असतात? ऑलमोस्ट पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे? आणि अल्फा पार्टिकल्स जो घेतला जातोय तो मोस्टली हेलियम ॲटम घेतला जातोय, ज्याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. या हेलियम +2 चार्जलाच आपण काय म्हणतोय? अल्फा पार्टिकल्स. आणि ह्या अल्फा पार्टिकलवरती कुठला चार्ज कॅरी करतोय?
पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपण पॉझिटिव्ह चार्जचा पार्टिकल काय करतोय, पास करतोय या पर्टिक्युलर ॲटममधून. आणि जसं हा पॉझिटिव्ह चार्ज एंटर होतोय या ॲटमच्या आतमध्ये, तो लगेच काय होतोय, बाहेर चालला जातोय, म्हणजे फेकला जातोय. तो पार्टिकल काय होतोय, या ॲटमच्या बाहेर फेकला जातोय, म्हणजे तो डिफ्लेक्ट होतोय. म्हणजे जसं पॉझिटिव्ह चार्ज आतमध्ये आला ॲटमच्या आतमध्ये, तसंच तो पार्टिकल्स ॲटमच्या बाहेर फेकला गेला, म्हणजे तो डिफ्लेक्ट झाला. आता हे कसं काय पॉसिबल झालं, नीट लक्ष द्या. आता अल्फा पार्टिकल हे आपण काय कन्सिडर केलंय, कुठल्या चार्जने, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच जसं हा पॉझिटिव्ह चार्ज ॲटमच्या आतमध्ये जातोय, तसंच तो काय होतोय, डिफ्लेक्ट होतोय. म्हणजेच या ॲटमच्या आतमध्ये पण सुद्धा काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज. आणि जेव्हा सेम चार्जेस जवळ येतात, तर त्यांच्यामध्ये काय होतोय, एक रिपल्शन तयार होतोय. रिपल्शन म्हणजे काय, लांब जाणे. आणि तेच होतोय या ॲटमच्या आतमध्ये. जसं अल्फा पार्टिकल्स ट्रॅव्हल होतोय या ॲटमच्या आतमध्ये, दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज, तर तो पॉझिटिव्ह चार्जचा पार्टिकल काय होतोय, ॲटमच्या बाहेर फेकला जातोय टोटली, ते पण डिफ्लेक्टेडमध्ये. क्लिअर आहे. मग याच्यावरून आपल्याला कळतंय की अल्फा पार्टिकलवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज 100% न्यूक्लियसमधले जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या समोर येतोय. आणि या कारणामुळेच त्यांच्यामध्ये रिपल्शन होतंय. आणि या रिपल्शनच्यामुळेच तो पार्टिकल काय होतोय, बाहेर फेकला जातोय. म्हणजे सेम चार्जेसच्यामुळे हे पॉसिबल आहे की अल्फा पार्टिकल्स काय होऊ शकत आहेत, डिफ्लेक्ट होऊ शकत आहेत. क्लिअर आहे आता. ओके. म्हणजे आता मी इथं सांगू शकतोय की या ॲटममध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज होऊ शकतोय. आणि जसं हा अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल होतोय त्या पॉझिटिव्ह चार्जच्या समोरून, तर या पॉझिटिव्ह चार्ज आणि जो अल्फा पार्टिकल येतोय, या दोघांमध्ये काय झालं, एक रिपल्शन तयार झालं. आणि ह्या रिपल्शनच्यामुळेच तो अल्फा पार्टिकल्स या ॲटमच्या बाहेर फेकला गेला, म्हणजे डिफ्लेक्ट झाला. क्लिअर आहे. डिफ्लेक्ट कशामुळे झालंय, का की दोन सेम चार्जेस समोर येत आहेत आणि त्या समोर आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक रिपल्शन तयार झाला. आणि त्या रिपल्शनच्यामुळेच तो काय झाला, अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट झाला. क्लिअर झालं आहे आता. ओके. का डिफ्लेक्ट झाला असेल, का की अल्फा पार्टिकल्स त्या पॉझिटिव्ह चार्जच्या समोरून गेला असेल आणि या कारणामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन तयार झाला असेल. आणि ह्या रिपल्शनच्यामुळेच अल्फा पार्टिकल्स ॲटमच्या बाहेर फेकला गेला. क्लिअर आहे. पण काही पार्टिकल्सच डिफ्लेक्ट झालेत, मोस्ट ऑफ दी पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेले नाही. काहीच पार्टिकल्सच काय होत आहेत, डिफ्लेक्ट होत आहेत. पण आपण सांगितलेलं आहे मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत, ट्रॅव्हल होत आहेत. कसे, स्ट्रेट लाईनमध्ये. म्हणजे त्या ॲटममध्ये एक भरपूर वॅकेंट स्पेस आहे, त्याच्यामुळेच तो ऑलमोस्ट ट्रॅव्हल करतायत स्ट्रेट पाथमध्ये. पण सेकंड जो कन्क्लुजन आपण बघितलं, त्या सेकंड कन्क्लुजनमध्ये हे कळतंय की जर अल्फा पार्टिकल हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जर पॉझिटिव्ह चार्ज एका ॲटममध्ये एंटर होतोय, तर त्या ॲटममध्ये तो पॉझिटिव्ह चार्ज टोटली फेकला जातोय ॲटमच्या बाहेर. का फेकला जातोय, कारण जो अल्फा पार्टिकल जो येतोय तो पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येतोय आणि ॲटमच्या आतमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि त्या दोघांमध्ये रिपल्शन झाल्यामुळे तो काय झाला आहे, डिफ्लेक्ट झाला. रिपल्शनमध्ये दूर जाणे. क्लिअर झालं आता. ओके. मग सेकंड ऑब्झर्वेशन काय असणार आहे आपलं, देअर मस्ट बी सम पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन एन ॲटम. क्लिअर आहे. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळेच तो काय होतोय, डिफ्लेक्ट होतोय. आणि ते पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्रेझेंट आहे, ॲटमच्या आतमध्ये. आणि अल्फा पार्टिकल हा पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येतोय ॲटमच्या आतमध्ये आणि दोघांमध्ये रिपल्शन झालं आणि या रिपल्शनच्यामुळेच अल्फा पार्टिकल काय झाला, डिफ्लेक्ट झाला. तर आपण तेच लिहितोय आता सेकंड पॉईंटमध्ये. चेक करा. देअर मस्ट बी सम पॉझिटिव्ह चार्ज, some positive charge in an atom. ओके. सगळ्यांना क्लिअर झालंय. ओके. का हा पार्टिकल्स डिफ्लेक्ट होतोय. ओके. का डिफ्लेक्ट होतोय, कारण जो काय अल्फा पार्टिकल एंटर होतोय, ओके, एंटर होतोय कशात, ॲटमच्या आतमध्ये.
ओके, ॲटमच्या आतमध्ये. तर ॲटमच्या आतमध्ये सुद्धा काय एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दोघांमध्ये एक स्ट्रॉंग रिपल्शन झालं आणि या स्ट्रॉंग रिपल्शनच्यामुळे तो अल्फा पार्टिकल्स त्या ॲटमच्या बाहेर फेकला जातो. क्लिअर झालं आता? ओके, तर सेकंड पॉईंट पण आता तुमचा क्लिअरच झाला असणार आहे. क्लिअर आहे. आता थर्ड पॉईंट आता थर्ड पॉईंटमध्ये आपण काय लिहिलं होतं ऑब्झर्वेशनमध्ये? चेक करा बरं, चेक करा काय लिहिलं होतं आपण. ओके, थर्ड पॉईंटमध्ये असं लिहिलंय, व्हेरी फ्यू पार्टिकल्स म्हणजे व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड थ्रू 180 डिग्री. आणि 180 डिग्री म्हणजेच काय? 180 डिग्री म्हणजेच काय? तो रिटर्न येणे. पण व्हेरी फ्यू पार्टिकल आणि त्याचं मी क्वांटिटी सुद्धा सांगितलेली आहे. दॅट इज दी 20,000 मधून फक्त एकच पार्टिकल काय होतोय? डिफ्लेक्ट होतोय. आता हे कसं काय पॉसिबल आहे? एकच पार्टिकल डिफ्लेक्ट होतोय. ओके, तर आपण आता कन्क्लुजनवरती आहे. जर आपण सांगतोय की एकच पार्टिकल जर डिफ्लेक्ट होतोय त्या 20,000 मधून, तर 100% जो अल्फा पार्टिकल गेला असेल या ॲटममध्ये तो डायरेक्ट न्यूक्लियसमध्ये पडला असेल, म्हणजे न्यूक्लियसच्या समोर आला असेल. हा अल्फा पार्टिकल जो ट्रॅव्हल करतोय आपण एका पर्टिक्युलर ॲटममध्ये, तो अल्फा पार्टिकल डायरेक्टली त्या न्यूक्लियसच्या समोर आला असेल. क्लिअर आहे. आणि जर तो न्यूक्लियसचा एक्झॅक्ट समोर आला असेल तर त्यांच्यामध्ये तर खूपच स्ट्रॉंग रिपल्शन झालं असेल, खूपच स्ट्रॉंग रिपल्शन झालं असेल. आणि या कारणामुळेच तो अल्फा पार्टिकल जो ट्रॅव्हल होतोय या न्यूक्लियसच्या समोर, तो काय होतोय? रिटर्न येतोय. आणि किती डिग्रीनी? 180 डिग्रीनी. क्लिअर आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं आहे? एक स्ट्रॉंग रिपल्शन झालं आहे. क्लिअर आहे. आणि स्ट्रॉंग रिपल्शन कशामुळे झालं आहे? का की जो अल्फा पार्टिकल जेव्हा ट्रॅव्हल होत होता तो डायरेक्ट न्यूक्लियसच्या समोर आला आणि न्यूक्लियसमध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि अल्फावरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोघांच्या समोर त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग रिपल्शन झाला आणि त्या स्ट्रॉंग रिपल्शनच्यामुळे तो रिटर्न आला. क्लिअर झालं आहे आता? ओके. आणि 20,000 मधून फक्त एकच पार्टिकल येतोय, म्हणजेच त्या न्यूक्लियसचं साईज व्हेरी 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 स्मॉल असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दी होल ॲटम. क्लिअर आहे. म्हणजे तिथं न्यूक्लियसची साईज कशी दिसणार आहे आपल्याला? व्हेरी 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 स्मॉल. का व्हेरी व्हेरी स्मॉल सांगतोय मी? कारण 20,000 मधून फक्त एकच पार्टिकल रिटर्न येतोय. म्हणजे एकच पार्टिकल जर रिटर्न येतोय म्हणजे त्या न्यूक्लियसची साईज किती असणार आहे? खूपच कमी असणार आहे. क्लिअर आहे. मग याच्यावरून आपण सांगू शकतोय की जो काही न्यूक्लियसचा जो साईज आहे त्या ॲटमच्या आतमध्ये तो कसा असणार आहे? व्हेरी 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 स्मॉल. कारण 20,000 मधून फक्त एकच पार्टिकल काय होतोय? रिटर्न येतोय. याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर आहे. तर आपला तो थर्ड पॉईंट पण काय असणार आहे? तेच ऑब्झर्वेशन असणार आहे या कन्क्लुजनवरती. क्लिअर आहे आता? ओके. तर थर्ड पॉईंट काय असणार आहे आपलं कन्क्लुजन? दॅट इज दी पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज. ओके. पॉझिटिव्ह चार्ज स्पियर. स्पियर म्हणजे काय? सर्कल. इज व्हेरी स्मॉल. इज व्हेरी स्मॉल. का व्हेरी स्मॉल सांगितलंय? का की फक्त 20,000 मधून एकच पार्टिकल काय येतोय? रिटर्न येतोय. क्लिअर आहे. आणि रिटर्न कशामुळे येत असेल? कारण जो अल्फा पार्टिकल जेव्हा ट्रॅव्हल होतोय पॉझिटिव्ह चार्ज घेऊन, तो एक्झॅक्ट त्या न्यूक्लियसच्या समोर येतोय. आणि जर तो एक्झॅक्ट न्यूक्लियसच्या समोर येत असेल तर 100% त्या दोघांमध्ये तर खूपच स्ट्रॉंग रिपल्शन होईल. पण फक्त 20,000 मधून एकच पार्टिकल काय येतोय? रिटर्न येतोय. आणि या कारणामुळेच आपण त्या न्यूक्लियसची जी साईज सांगतोय ती कशी सांगतोय? व्हेरी व्हेरी स्मॉल. क्लिअर आहे आता? ओके. म्हणून पॉझिटिव्ह चार्जचा स्पियर इज काय असतोय? व्हेरी स्मॉल. अँड इट वॉज नेम्ड ॲज, म्हणजे रुदरफोर्डने काय सांगितलं? ओके. इट वॉज नेम्ड ॲज, इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस नाव दिलं गेलं या रुदरफोर्डने. ओके. आणि त्यांना एक नोबेल प्राइज दिलं गेलं त्यावेळेस. क्लिअर आहे. या न्यूक्लियसला डिस्कवर करण्यासाठी.
क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला न्यूक्लियसच्या मध्ये दिसतोय, ओके, ते पॉझिटिव्ह चार्जचा जो साईज आहे तो कसा आहे, व्हेरी स्मॉल. आणि त्याच पॉझिटिव्ह चार्जला त्यांनी नाव देऊन टाकलं न्यूक्लियस. क्लिअर झाला तर? ओके, तर या एक्सपेरिमेंटच्या थ्रू न्यूक्लियस कसं काय डिस्कवर झालंय, तर तुम्हाला 100% या 3 कन्क्लुजनवरून कळालंच असणार आहे. क्लिअर झालं आता? ओके, हे 3 कन्क्लुजन जर नीट व्यवस्थित नाही कळालं असेल तर व्हिडिओला परत रिवाइंड करा आणि नीट व्यवस्थित ऐका मी काय सांगितलं या 3 कन्क्लुजनवरती. क्लिअर आहे? तर 100% तुम्हाला हे 3 कन्क्लुजन क्लिअरच होणार आहे. आणि हे 3 कन्क्लुजन मी हे 3 ऑब्झर्वेशनवरूनच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि तो ऑब्झर्वेशन आपण कुठून दिलाय, एक्सपेरिमेंट जो रुदरफोर्डने एक्सपेरिमेंट केला होता. क्लिअर झाला आता? तर होल मॉडेल तुम्हाला आता कळालं असेल रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय असतो. क्लिअर आहे आता? ओके, तर न्यूक्लियसचं डिस्कवर केलं गेलं होतं या एक्सपेरिमेंटच्या थ्रू आणि ते न्यूक्लियसचा जो डिस्कवर केला गेला होता या 3 कन्क्लुजनवरतीच. क्लिअर आहे? आणि या 3 कन्क्लुजनवरती त्यांना काय दिलं गेलं, नोबेल प्राइज. क्लिअर आहे आता? ओके, आता माझा नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज दी ड्रॉबॅक्स. ड्रॉबॅक्स कोणाचा, तर रुदरफोर्डचा. ओके, ड्रॉबॅक्स कोणाचा बघणार आहे आपण, रुदरफोर्डचा. जसं रुदरफोर्डमध्ये, ओके, जसं रुदरफोर्डमध्ये आपण ड्रॉबॅक्स बघितलं होतं तसंच काय ड्रॉबॅक्स आपल्याला या ॲटॉमिक मॉडेलमध्ये पण बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, मग आता काय ड्रॉबॅक्स बघितलं गेलं या रुदरफोर्डमध्ये, ओके, ते बघतोय आपण आता. ओके, तर पहिला जो ड्रॉबॅक्स बघितला गेला होता या रुदरफोर्डमध्ये असं बघितलं गेलं होतं ड्रॉबॅक्स. ओके, आता ड्रॉबॅक्स काय, पहिला ड्रॉबॅक मी पहिले परत एक्सपेरिमेंटवरती येतोय, एक्सपेरिमेंटवरती. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती एक्सपेरिमेंट दिसत आहे. ओके, आता जेव्हा अल्फा गन मधून अल्फा पार्टिकल्स इमिट होत होते आणि ते बंबार्डमेंट आपण एका फॉईलवर करत होतो दॅट इज दी गोल्ड फॉईलवर. आणि जसं गोल्ड फॉईलवरती बंबार्ड झालं अल्फा पार्टिकल, काय अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झाले आणि काय अल्फा पार्टिकल्स ट्रॅव्हल केले स्ट्रेट लाईनवरती. हे कसं काय ऑब्झर्वेशन केलं, जो काय झिंक सल्फाईडवरती फ्लोरोसेन्स डेव्हलप झालं त्याच्यावरून आपण काय सांगितलं, काय पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत आणि काय पार्टिकल्स स्ट्रेटमध्ये गेले. मग जो फ्लोरोसेन्स जो दिसला गेला या झिंक सल्फाईड स्क्रीनवरती, तो फ्लोरोसेन्सवरती कुठला कलर डेव्हलप झाला हे रुदरफोर्डने एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. क्लिअर आहे? मी परत सांगतोय, जेव्हा अल्फा गन मधून अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले त्या गोल्ड फॉईलवरती तर काय अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत आणि काय अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट गेलेत. हे आपण कशावरून सांगितलं, झिंक सल्फाईड स्क्रीनवरतून. का की झिंक सल्फाईडवरती वेगवेगळे फ्लोरोसेन्स डेव्हलप झालेत आणि त्या फ्लोरोसेन्सवरून आपण सांगतोय की काय पार्टिकल्स डिफ्लेक्ट झालेत आणि काय पार्टिकल्स स्ट्रेट गेलेत. मग जे काय फ्लोरोसेन्स डेव्हलप झालं होतं या स्क्रीनवरती तिथं एक कलर डेव्हलप झालं होतं, बरोबर आहे. आणि ते कलर, कुठला कलर इमिट झालं जेव्हा अल्फा पार्टिकल्स या झिंक सल्फाईडवरती डेव्हलप करत होते त्यावेळेस कुठले कलर्स डेव्हलप झालेत हे तो नाही सांगू शकला कोण, रुदरफोर्ड. हा त्याचा एक ड्रॉबॅक होता. आणि अजून फ्लोरोसेन्स आपल्याला कुठे दिसलं, अल्फा गनच्या पाठीमागे सुद्धा. का की काय अल्फा पार्टिकल्स रिटर्न येतात म्हणजे झिंक सल्फाईड स्क्रीनवरती तिथेही तुम्हाला काय दिसलं गेलं, फ्लोरोसेन्स. क्लिअर? पण कुठं, बॅक साईडला. मग तिथेही फ्लोरोसेन्स आलेलं आहे आणि त्या फ्लोरोसेन्सचं काहीतरी कलर डेव्हलप झाला असेल. परत ते कलर कुठला डेव्हलप झालाय हे रुदरफोर्ड एक्सप्लेनेशन करू शकला नाही. क्लिअर? त्या कलरला आपण काय नाव देतोय, स्पेक्ट्रम. काय नाव देतोय, स्पेक्ट्रम. लक्षात ठेवा, कलर, त्या फ्लोरोसेन्स जो कलर जो डेव्हलप करतोय त्या कलरला आपण काय म्हणतोय, स्पेक्ट्रम. आता हे स्पेक्ट्रम काय हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. क्लिअर आहे आता? ओके, मग आपण कुठला ड्रॉबॅक लिहितोय या एक्सपेरिमेंटमधून, जे काय फ्लोरोसेन्स डेव्हलप झालं होतं झिंक सल्फाईड स्क्रीनवरती त्या फ्लोरोसेन्सच्या थ्रू जे काय कलर डेव्हलप झाला ते कलर
हा रुदरफोर्ड एक्सप्लेनेशन करू शकला नाही. आणि त्या कलरला आपण काय म्हणतोय, स्पेक्ट्रम. क्लिअर आहे आता? ओके, मग तेच ड्रॉबॅक्स आपण लिहितोय या रुदरफोर्ड मॉडेलमध्ये. ओके, काय ड्रॉबॅक्स आहे, काय ड्रॉबॅक्स आहे, दॅट इज दी ही कुड नॉट एक्सप्लेन. ओके, ही कुड नॉट एक्सप्लेन दी, he could not okay explain the spectrum. ओके, स्पेक्ट्रम आपण कोणाला म्हणतोय, आपण क्लिअर झालाय. जे काय फ्लोरोसेन्स डेव्हलप होते त्या झिंक सल्फाइड स्क्रीनवरती, तिथं एक कलर डेव्हलप झाला होता, पण ते कुठला कलर डेव्हलप झाला हे रुदरफोर्ड सांगू शकला नाही. त्या कलरलाच आपण काय म्हणतोय, स्पेक्ट्रम. तर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत या पुढे व्हिडिओ लेक्चरमध्ये, दॅट इज दी व्हॉट डू इन बाय दी स्पेक्ट्रम. त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअरच होईल. ओके, फक्त आता लक्षात ठेवा, जो काय फ्लोरोसेन्स कलर डेव्हलप केलेलं होतं या एक्सपेरिमेंटच्या थ्रू, त्या कलरला आपण काय नाव देतोय, स्पेक्ट्रम. पण कुठला कलर डेव्हलप झालाय त्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू हे रुदरफोर्ड सांगू शकला नाही, म्हणून आपण काय लिहितोय, त्याचा एक ड्रॉबॅक्स. ओके, ब्रॅकेटमध्ये पण लिहून देतो तुम्हाला. ओके, ही did not explain exact color of radiation. क्लिअर आहे? इथं सुद्धा तुम्हाला तोच पॉईंट लिहून दिलेला आहे. ओके, क्लिअर आहे? तर जो काय कलर डेव्हलप होतोय त्या फ्लोरोसेन्सच्या थ्रू, ओके, त्या कलरला आपण काय म्हणतोय, स्पेक्ट्रम. ओके, आता सेकंड ऑब्झर्वेशनकडे जास्त लक्ष द्या. ओके, ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी. ही कुड नॉट, ओके, एक्सप्लेन, ओके, दी स्टेबिलिटी ऑफ ॲटम. स्टेबिलिटी ऑफ ॲटम कसं काय? तर आपल्याला एक मॅक्सवेल, एक सायंटिस्ट आहे फिजिक्सचा, मॅक्सवेल. ओके, फिजिक्सचा हा एक सायंटिस्ट आहे. या मॅक्सवेलच्या थ्रू असं सांगितलं गेलं होतं की कुठलाही चार्ज जर ट्रॅव्हल करत असेल तर तो 100% तो चार्ज काय करतोय, आपली एनर्जी लूज करतोय. एनर्जी काय करतोय, लूज करतोय. ओके, मी परत सांगतोय, मॅक्सवेल हा एक फिजिक्सचा सायंटिस्ट आहे आणि या मॅक्सवेलने असं सांगितलंय की कुठलाही जर चार्ज ट्रॅव्हल करत असेल, ओके, तर तो चार्ज 100% आपली एनर्जी काय करत असतोय, लूज करत असतोय. तर आपल्याला आता माहिती आहे की ॲटमच्या बाहेर काय फिरतोय, इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतोय, निगेटिव्ह चार्ज. मग इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काय होत जाईल, लूज होत जाईल. आणि जर समजा न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन जो फिरतोय, जर त्याची एनर्जी कमी होत गेली तर तो 100% तो न्यूक्लियसमध्येच काय होणार आहे, पडणार आहे. आणि जसं न्यूक्लियसमध्ये तो एंटर झाला निगेटिव्ह चार्ज, तर ॲटमचा ॲटम बॉम्ब होऊन जाईल. मग तिथं ॲटम राहणार आहे का, नाही. पण आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय तो कंटिन्युअसली फिरतोय आणि कसं, बॅलेन्स्डमध्ये. म्हणजेच इथं आपण हे सांगू शकतोय की जो काय मॅक्सवेलनी कन्सेप्ट सांगितलं चार्जवरती, ते फक्त फिजिक्सच्या चार्जसाठीच असणार आहे, या इलेक्ट्रॉन चार्जसाठी नाही. हा एक ड्रॉबॅक आहे कोणाचा, या मॅक्सवेलचा. क्लिअर आहे? आणि ह्या मॅक्सवेलच्या अकॉर्डिंग रुदरफोर्डनी पण सांगितलं की ॲटमचा जो स्टेबिलिटी आहे तो नीट व्यवस्थित एक्सप्लेनेशन करू शकला नाही या मॅक्सवेलच्या थ्रू. म्हणून आपण ते ड्रॉबॅक्स लिहितोय, ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम. हे जे काही ड्रॉबॅक्स आपण लिहिले रुदरफोर्डमध्ये, ते रुदरफोर्डमध्ये जे काय आपण आता सेकंड ड्रॉबॅक बघितलंय ते मॅक्सवेलच्या थ्रू बघितलेलं आहे. ओके, आणि मॅक्सवेलनी कन्सिडर केलं होतं ते एक्सपेरिमेंट, कोणी, रुदरफोर्डनी. पण मॅक्सवेलचंच एक्सपेरिमेंट काय येतोय, कन्सिडरच होत नाही. का नाही कन्सिडर होते मॅक्सवेलचा एक्सपेरिमेंट? कारण
जो काही इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर फिरतोय तो बॅलन्स कंडिशनमध्ये फिरतोय, बॅलन्स कंडिशनमध्ये. तो न्यूक्लियसमध्ये पडतोय का? नाही. क्लिअर आहे. तर रुदरफोर्ड काय करत होता? मॅक्सवेलचा एक्सप्लेनेशन देत होता स्टेबिलिटी ऑफ दी ॲटमच्या थ्रू, पण तसं तो झालेला नाही. क्लिअर आहे. का की आपल्याला माहिती आहे की जो काही न्यूक्लियसच्या आजूबाजू इलेक्ट्रॉन फिरतोय तो बॅलन्स कंडिशनमध्येच फिरतोय कंटिन्युअसली. क्लिअर आहे. तो न्यूक्लियसमध्ये पडतोय का? नाही. क्लिअर आहे. का की एक इलेक्ट्रॉन हा एक निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय आणि मॅक्सवेलच्या थ्रू कुठलाही चार्ज जर मूव्ह करत असेल तर 100% तो एनर्जी काय करणार आहे? लूज करणार आहे. तर मग तसं तर इलेक्ट्रॉन पण काय होतोय? न्यूक्लियसच्या बाहेर मूव्ह होतोय, तर 100% इलेक्ट्रॉन पण काय करणार आहे? एनर्जी लॉस करणार आहे. आणि जसं जसं एनर्जी लॉस होत जाईल तो 100% त्या न्यूक्लियसमध्ये पडेल आणि ॲटमचा काय होऊन जाईल? ॲटम बॉम्ब होऊन जाईल. मग तिथं ॲटम राहणार आहे का? नाही. पण आपल्याला माहितीच आहे की न्यूक्लियसच्या बाहेर कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन काय करत राहतोय? फिरत राहतोय, आणि ते पण बॅलन्सच्या कंडिशनमध्ये. क्लिअर आहे. म्हणून आपण काय लिहितोय की रुदरफोर्डनी जो एक्सप्लेनेशन दिलं गेलं नाही काय की ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम. आणि जो काय तो स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम सांगत होता तो मॅक्सवेलचा एक्सपेरिमेंट घेऊनच सांगत होता. म्हणून मी तो मॅक्सवेल इथं काय केलं आहे? एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मॅक्सवेलच्या थ्रू त्यांनी एक्सप्लेनेशन देत होता की ॲटम हा तर स्टेबल राहू शकत नाही. हा रुदरफोर्ड सांगत होता मॅक्सवेलच्या अकॉर्डिंग. का की मॅक्सवेल काय सांगतोय? जोपर्यंत इलेक्ट्रॉन जर मूव्ह होत असेल न्यूक्लियसच्या बाहेर तर 100% तो इलेक्ट्रॉन आपली एनर्जी काय करत असेल? लूज करत असेल. तर 100% जसं इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करत असेल तर तो 100% त्या न्यूक्लियसमध्ये एंटर होईल आणि ॲटमचा काय होऊन जाईल? ॲटम बॉम्ब. मग तिथं ॲटम राहणार आहे का? नाही. पण ॲटम काय एक स्टेबल आहे. म्हणजे जो इलेक्ट्रॉन जो फिरतोय न्यूक्लियसच्या बाहेर तो एक बॅलन्स कंडिशनमध्ये फिरतोय. म्हणजे इथं मॅक्सवेलचा एक्सपेरिमेंट काय झाला? फ्लॉप झाला. क्लिअर आहे. आणि जो काय स्टेबिलिटी ऑफ दी ॲटमचा जो एक्सप्लेनेशन देत होता रुदरफोर्ड तो या मॅक्सवेलच्या थ्रू देत होता, आणि मॅक्सवेलचाच एक्सपेरिमेंट काय झाला? नंतर फेल झाला. म्हणजेच ड्रॉबॅक आला कशात? रुदरफोर्डमध्ये. म्हणून आपण रुदरफोर्डमध्ये लिहिलं ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम. क्लिअर आहे आता? ओके. आणि कशामुळे हा ड्रॉबॅक झाला? अकॉर्डिंग टू दी मॅक्सवेल. अकॉर्डिंग टू दी मॅक्सवेल. आणि मॅक्सवेलच्या थ्रू काय सांगत होता तो? एव्हरी चार्ज इज मूविंग will lose its energy. क्लिअर आहे. पण असं होऊ शकतोय का आपल्या ॲटमच्या केसमध्ये? नाही. आणि ॲटमच्या केसमध्ये म्हणजेच कुठलं? इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये होऊ शकतोय का? नाही. का की इलेक्ट्रॉन 100% न्यूक्लियसच्या बाहेर बॅलन्स कंडिशनमध्ये काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. म्हणजे तिथं इलेक्ट्रॉनची एनर्जी लूज होत नाही. म्हणजे इथं मॅक्सवेलचा एक्सपेरिमेंट काय झाला? फेल झाला. आणि हा मॅक्सवेलचा जो एक्सपेरिमेंट हा जो यूज करत होता तो कोण यूज करत होता? रुदरफोर्ड. आणि रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंटच काय झाला तिथं नंतर मग फेल झाला. आणि काय पॉईंट फेल झाला? की ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम थ्रू मॅक्सवेल. क्लिअर आहे आता? ओके. तर हे जे होते काय होते? ड्रॉबॅक्स होते कोणाचे? रुदरफोर्डचे. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण आता नेक्स्ट जे मॉडेल पाहणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. तर हे रुदरफोर्ड आणि थॉम्सन मॉडेलमध्ये कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर मला नक्कीच इन्फॉर्म करा. मी त्याच्यावरती परत एक व्हिडिओ लेक्चर बनवू शकतो. क्लिअर आहे. पण या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि जर तुम्ही नीट व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेच असतील. क्लिअर आहे आता? ओके. तर मी हा व्हिडिओ लेक्चर इथं स्टॉप करतोय. ओके. पुढचा जो मॉडेल आहे दॅट इज दी बोर्स मॉडेल. ओके. त्या बोर्स मॉडेलमध्ये आपण काय करणार आहे? काही अजून पॉईंट्स शिकणार आहोत. क्लिअर आहे आता? ओके. आणि जे काय आता ड्रॉबॅक्स बघितले आपण रुदरफोर्डमध्ये हे जे ड्रॉबॅक्स आता कोण एक्सप्लेनेशन करणार आहे? आता नेक्स्ट मॉडेल दॅट इज दी बोर्स मॉडेल. तर बोर्स मॉडेलमध्ये हे सगळं क्लिअर होणार आहे. परत स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम कसं बघितलं जाणार आहे आणि स्पेक्ट्रम कसं काय आयडेंटिफाय करता येईल एका पर्टिक्युलर
ॲटममध्ये. क्लिअर आहे. तर हे बोर्स आपल्याला सांगणार आहे. क्लिअर आहे. तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. नीट व्यवस्थित लक्ष द्या या 2 मॉडेलवरती. ओके, थँक्यू.